स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं चॅनलमध्ये स्वागत करते आणि ॲक्च्युअली सुरुवात करते. मंडळींनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजेच काय, तर तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, की आपल्या घरामध्ये जे काही मुख्य दरवाजे आहेत, आता मुख्य दरवाजे कोणते आहेत आपल्या घरामध्ये? एक तर मेन प्रवेशद्वार आपला, दुसरा स्वयंपाकघराचा दरवाजा, तिसरा आहे आपला बेडरूमचा. हे आपले मेन मुख्य दरवाजे आहेत घरातले. या दरवाजांवरती असे काही चुका आपण दैनंदिन जीवनामध्ये करत असतो किंवा सगळेच जण नाही, ज्यांना कोणाला ही माहिती आहे ते नक्कीच त्या गोष्टी करत नाहीत, चुका करत नाहीत. पण खूप जणांना नकळतपणे का होईना त्या चुका त्यांच्या हातून घडून जातात आणि त्याच्यामुळे काय होतं, की आपण त्या चुका केल्यामुळे मेन मुख्य दरवाजांवरती म्हणजे बेडरूमचा किंवा स्वयंपाकघराचा किंवा मेन प्रवेशद्वार असेल, त्याच्यावरती जर आपल्या हातून काही चुका झाल्या किंवा आपण चुकीच्या गोष्टी जर त्या प्रवेशद्वारांवरती आपण काही केल्या, तर नक्कीच त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात आणि वाईट गोष्टी सुद्धा आपल्या घरामध्ये घडतात. मग आपण काय करतो, म्हणजे ह्या पण गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत बरं का. जशी आपण सेवा करतो किंवा आपण अध्यात्म घरामध्ये तेवढं करतो, पूजा अर्चा असेल किंवा घराची स्वच्छता असेल, आपण त्या सगळ्या तर गोष्टी करतो. कारण की कसं आहे, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण जेवढ्या चांगल्या गोष्टी वास्तुशास्त्रानुसार आपण तेवढ्या पाळू किंवा आपण जेवढं जास्त आपण त्या गोष्टींना मान्यता देऊ, तेवढंच आपल्या आयुष्यामध्ये आनंद हा जास्त द्विगुणित होत असतो. तर नक्कीच तुम्हाला मी सांगू इच्छिते, की आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मेन आपल्या घरातले जे मुख्य दरवाजे आहेत, त्याच्यावरती आपल्याला कुठल्या चुका करायच्या नाही आहेत, की जेणेकरून तुमच्या पण घरातला जो काही आनंद आहे, तो कायमस्वरूपी टिकून राहील. तुमच्या घरामध्ये जी काही लक्ष्मी येणार आहे, पैसा, धन जे काही घरामध्ये येत आहे, ते जास्तीत जास्त चिरकाल घरामध्ये टिकून राहील. कुठलाही वायफट खर्च तुमच्या घरामध्ये होणार नाही. याबद्दल आजचा व्हिडिओ असणार आहे. नक्कीच व्हिडिओ त्यासाठी पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित कळेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्या घरामध्ये मेन मुख्य 3 दरवाजे आहेत. स्वयंपाकघर, बेडरूम आणि बेडरूमचा दरवाजा आणि आपला मेन मुख्य प्रवेशद्वार. तर भरपूर लोकांच्या घरामध्ये तुम्ही पाहिलं असेल बघा. एक तर दरवाजाच्या मागून तरी पूर्णपणे स्ट्रिप लावून किंवा खिळे ठोकून पूर्णपणे कपडे लटकवलेले असतात. अक्षरशः भरमसाठ कपडे लटकवलेले असतात. दुसरी गोष्ट म्हणजे काय, आपले जे काही मेन मुख्य दरवाजे आहेत, आपण आता प्रवेशद्वाराच्या बाहेरून म्हणजे बाहेरून आपण तर काही टाकत नाही, पण बॅक साईडला खूप लोकांचे बघा तिथे कपडे अडकवले असतात किंवा कॅलेंडर अडकवलेले असतात किंवा काही पण अडकवलेल्या तिथे गोष्टी असतात. मेन आपलं दुसरं झालं मुख्य दरवाजा, तो म्हणजे स्वयंपाकघराचा. स्वयंपाकघराच्या दरवाजाच्या मागे बघा मोस्टली काय असतात, आपण जे कपडे पुसायचे वगैरे असतात ते अडकवतो तिथे किंवा आपला झाडू असेल तर झाडूला दोरा बांधून तिथे अडकवलं जातं. अशी सुद्धा काही काही घरामध्ये कंडिशन आहे. तर मी तुम्हाला एक सांगते, झाडू ही आपली लक्ष्मी आहे. आपण तिचं पूजन लक्ष्मीपूजनाला करत असतो. त्याच्यामुळे तिला आपण दोरा बांधून लटकवून ठेवू नये. त्यामुळे लक्ष्मी सुद्धा आपल्या घरात लटकलेलीच राहते ना, ती आपल्या घरात स्थिर राहते ना चंचल, अक्षरशः मध्येच लटकलेली असते. त्याच्यामुळे झाडू कधीही अडकवून ठेवू नये दरवाजाच्या मागे तरी. त्यामुळे मेन आपल्या घरातले ते मुख्य दरवाजे आहेत, तिथे भले तुम्ही म्हणताल की दरवाजाच तर आहे, एवढं काय त्याच्यामध्ये, आम्ही म्हणजे साधारण लाकडाचा दरवाजा नाही. ही गोष्ट तसं नाही. जसं आपण एका घरामध्ये ज्यावेळेस राहायला येतो, त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये वास्तुपूजन करतो. वास्तुपुरुष आपण त्या घरामध्ये आपण खड्डा करून पुरत असतो आणि आपण त्या घराला घर पण देत असतो. आपण त्या घरामध्ये राहायला आल्यावरती आपलं घर मानतो आणि आपल्या घराला आपण पाहिजे तसंच पूर्ण सजवत असतो. त्याच्यामध्ये आपण एक प्रकारचा प्राण आणत असतो त्या घरामध्ये, त्या वास्तूमध्ये. तर विचार करा, आपण जिथे जेवढं अध्यात्म, जेवढी सेवा करतो आहे, सगळ्या गोष्टी करतो आहे, पूजा अर्चा सगळ्या गोष्टी असेल, व्रत वैकल्य असेल, पारायण असेल, या सगळ्या गोष्टी आपण घरामध्ये करतो. तेवढं तर ते तर महत्त्वाचं आहे. पण ते सगळ्या गोष्टी करून ज्या काही आपल्या इच्छा पूर्ण करून व्हाव्या अशा वाटत आहे किंवा त्या सेवा पटकन फलद्रूप होण्यासाठी या पण गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. जसं आपण म्हणतो की घरामध्ये, आपल्या देवघरामध्ये आपल्या देवदेवतांचा वास असतो, त्याप्रमाणेच आपल्या घरातले जे काही मुख्य दरवाजे आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा देवी देवतांचा वास असतो. म्हणूनच तुम्हाला सांगते आहे, की आपल्या दरवाजाच्या, मग कुठलाही दरवाजा असू दे, बेडरूमचा, स्वयंपाकघराचा किंवा मेन प्रवेशद्वार असू दे, कुठल्याही प्रकारच्या वस्तू मागच्या साईडनी किंवा अडकवायच्या नाहीत. तिसरी गोष्ट म्हणजे काय, आपण आता बेडरूमचा दरवाजा असेल किंवा स्वयंपाकाचा दरवाजा असेल, आपण काय करतो, मेन हँडल असतं बघा आपलं जे दरवाजाचं, बेडरूमचं किंवा स्वयंपाकघराचं. प्रवेशद्वाराचं तर आपण मेन हँडलवर काही अडकवत नाही. पण बेडरूम आणि स्वयंपाकघराचा दरवाजा असेल किंवा कुठलेही दरवाजे असतील घरामध्ये, 2 बेडरूम असेल, 3 बेडरूम असेल, कुठलेही असेल, त्याच्यावरती सहजतेने खुनी पण बरं का, सहजतेने गोष्ट घडते. ती म्हणजे काही टॉवेल, ओला टॉवेल त्यावर लटकवून दिला, एखादं शर्ट अडकवून टाकलं त्या हँडलवरती किंवा काही पण कुठलेही कपडे घेतले त्याच्यावरती अडकवून ठेवले दरवाजाच्या हँडलवरती. तसं करू नका. खूप चुकीची गोष्ट आहे. अजून एक चौथी गोष्ट ती करते म्हणजे काय, दरवाजाच्या मेन वरतीच टाकतात कपडे. वाळू घालतात किंवा टॉवेल टाकतात किंवा पॅन्ट टाकून देतात, हे करतात. तर असा प्रकार करू नका. याच्यामुळे फक्त घरामध्ये दरिद्रताच येऊ शकते, फक्त अलक्ष्मीच घरामध्ये येऊ शकते ह्या गोष्टी केल्यामुळे.
म्हणून तुम्हाला सांगते की आपले जे काही मुख्य दरवाजे आहेत घरामध्ये, जसा प्रवेशद्वार आपण बाहेरून स्वच्छ ठेवतो, सुशोभित ठेवतो, त्याप्रमाणेच आपण त्याच्या बॅक साइडनी पण आपण त्याची तेवढी काळजी घेतली पाहिजे. आपल्या मेन जे मुख्य दरवाजे आहेत त्याच्या समोरून हँडलवरती आणि बॅक साइडनी सुद्धा आपण कुठल्याच गोष्टी अडकवायच्या नाही आहेत ना, कुठल्या टांगायच्या सुद्धा नाही आहेत. कारण की कसं आहे, आपला मेन जो मुख्य दरवाजा आहे तिथे आपल्या कुलदेवीचा वास असतो मुख्य दरवाजावरती. त्यानंतर आपला स्वयंपाकघराचा जो काही दरवाजा आहे तिथे अन्नपूर्णा देवीचा वास असतो. त्यानंतर तिसरा दरवाजा आहे आपला मुख्य दरवाजा म्हणजे बेडरूमचा, तिथे आपल्या माता महालक्ष्मीचा वास असतो. त्याच्यामुळे अशा प्रकारे चुका करू नका, कारण की या चुका केल्याने काय होतात, आपल्या घरामध्ये आनंद म्हणजे जसं आपण कपडे अडकवतो त्याप्रमाणे आपल्या घरातला आनंद सुद्धा लटकवलेला राहतो. अजून एक गोष्ट म्हणजे काय, खिडकी बघा, भरपूर जागा असते गॅलरीमध्ये किंवा तुम्ही दुसरीकडे पण कपडे वाळू घालू शकता, पण खिडकीवरती सुद्धा कपडे वाळू घालतात, खिडकीवरती सुद्धा कपडे टांगलेले असतात. तर ह्या अशा गोष्टी करू नका. याने फक्त आणि फक्त घरामध्ये काय होतं, दरिद्रताच प्रवेश करते, अलक्ष्मीच घरामध्ये प्रवेश करते आणि विविध प्रकारची नकारात्मक ऊर्जा सुद्धा घरामध्ये प्रवेश करत असते. आपल्या डोळ्यांना बघायला तरी चांगलं वाटतं का? तुम्ही सांगा. खिडकीवर एवढी जागा, गॅलरी आपल्याला पूर्ण आहे किंवा अंगण आहे, तरी सुद्धा आपण खिडकीवर कपडे टांगलेले आहेत, कुणी आल्या गेल्यावर तरी चांगलं वाटेल का? आपला मेन प्रवेशद्वार, काही काहींच्या प्रवेशद्वाराच्या मागे आपल्या मेन मुख्य दरवाजाच्या मागे तर कॅलेंडर हे अडकवलेले असतात बघा. 100 पैकी 90% लोक तर अडकवतातच. कपडे सुद्धा प्रवेशद्वाराच्या मागे हुक लावून तिथे कपडे सुद्धा टांगलेले असतात. शर्ट, पॅन्ट किंवा विविध प्रकारचे कपडे अडकवलेले असतात. ते सुद्धा आपण रोज धुत नाहीत. वापरलेले कपडे तिथे अडकवलेले असतो. तर अशा गोष्टी करू नका. आपल्या घरामध्ये आपण व्यवस्थित जागा असेल, कपाट असेल, सगळ्या गोष्टी असेल तर तिथे आपण ते कपडे व्यवस्थित घड्या करून ठेवल्या पाहिजेत वेळच्या वेळी. आणि कसं आहे, आपले जे मुख्य दरवाजे ते सदैव कधी पण आपले मुख्य दरवाजे हे सुटसुटीतच असावे, मोकळे असावे. झाडू सुद्धा आपल्याला आडवा करून आपल्या एका म्हणजे कोणाला दिसणार नाही येता जाता अशा ठिकाणी आपण तो ठेवायचा असतो. आपल्याला खूप लोकांना सवय असते, झाडूला दोरा बांधतात, हुक तयार करतात आणि अडकवून टाकतात. तर झाडू कधीही ती लक्ष्मी आहे, ती सुद्धा कधी अडकवायची नसते. आणि मेन मुख्य प्रवेशद्वार सुद्धा मागून पुढून हा सुशोभितच असायला हवा. कुठल्या प्रकारचे त्याच्यावरती कपडे, कागद, कॅलेंडर्स किंवा कुठल्या प्रकारे टॉवेल्स वगैरे ओले कपडे हे त्याच्यावरती टांगू नका. हे बघायलाही चांगलं वाटत नाही आणि घरामध्ये सुद्धा नकारात्मकतेचाच प्रवेश त्यामुळे होत असतो. नकारात्मक एनर्जीच आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की आपल्या घरातले जे काही मुख्य मेन दरवाजे आहेत, 3 दरवाजे, ते सदैव आपले मोकळेच ठेवायचे आहेत आणि स्वच्छ ठेवायचे आहेत मेन. कारण की जेव्हा बघा आपण लक्ष्मीपूजन असेल, दसरा असेल, तर आपण काय करतो, आपण टॉयलेट बाथरूमचा दरवाजा सोडला तर आपण सगळ्या दरवाजांवरती बघा स्वस्तिक काढत असतो, मांगल्याचं प्रतीक काढत असतो. त्याच्यामुळेच या 3 दरवाजांवरती देवी देवतांचा वास आहे, तुम्हाला सांगितलंच आहे. त्याप्रमाणे तो तसाच दरवाजा सुशोभित ठेवा, स्वच्छ ठेवा. तर अशा प्रकारे वास्तुशास्त्राच्या दृष्टीने ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. जेवढी आपण कसं असतं, आपण फक्त सेवाच करत गेलो जास्त आणि या गोष्टींकडे जर नाही लक्ष दिलं तर नक्कीच त्याची कुठेतरी वाईट परिणाम पण आपल्याला भोगावे लागतात आणि कुठेतरी आपल्याला त्या जे काही आपले प्रॉब्लेम्स आहेत त्यातून सुद्धा आपली काही सुटका सुद्धा होत नाही. तर अशा प्रकारे मला आजच्या व्हिडिओमध्ये कळालं असेल की आपल्या घरातले जे काही मुख्य मेन दरवाजे आहेत याकडे सगळ्यांनी नीट लक्ष दिलंच पाहिजे, स्वच्छ ठेवलेच पाहिजे वेळोवेळी. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.